नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: समितीचे विक्रमी मताधिक्य तर राष्ट्रीय पक्षांचे सर्वात कमी अंतर. नूतन खासदार मंगल आंगडी यांनी मानले सर्वांचे आभार. नव्याने झाले नियम तरी गर्दी कायम. गोकाकचे पारडे रमेश जारकीहोळींनी फिरविले. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन मास्क वितरण. चामराजनगरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 रुग्णांचा मृत्यू. सामाजिक संस्थांकडून रेल्वे प्रशासनाला मदत. खानापुरात रविवारचा बाजार पोलिसांनी उधळला. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. यंदाच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगल आंगडी या 5000 मताधिक्याच्या फरकाने विजयी झाल्या. राष्ट्रीय पक्षांसाठी लोकसभा निवडणूक रिंगणात आतापर्यंतचे कमी मताधिक्य या खेपेला दिसून आले आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराने सर्वाधिक मते घेण्याचा मान प्रथमच मिळविला आहे. यामुळे मराठी भाषिकांचे मनोबल उंचावणारा हा निकाल ठरला आहे. मराठी भाषिकांच्या मतांचे मोल आता राष्ट्रीय पक्षांना समजून येईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या मतांचा विक्रम याआधी समितीचे उमेदवार आणि माजी उपमहापौर AP पाटील यांनी 1989 मध्ये 1,08,000 मते घेतली होती. तत्पूर्वी 1980 मध्ये समितीच्या आनंद गोगटे यांनी 76,330 मते घेतली होती. यावेळी समितीच्या उमेदवाराने 1,17,000 मते घेऊन उच्चांक केला आहे. 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार BT पाटील यांनी 1,05,000 मते घेतली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी 1,17,174 मते मिळविली आहेत. नूतन खासदार मंगल आंगडी यांनी मानले सर्वांचे आभार. बेळगावच्या नवनिर्वाचित खासदार मंगल आंगडी यांनी आपल्या विजयाचे श्रेय समस्त कार्यकर्त्यांना दिले आहे. तसेच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या लाभलेल्या पाठबळाच्या जोरावर आपण हा विजय मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया त्यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केली. स्मार्ट न्यूज टीमच्या वतीने नवनिर्वाचित खासदार यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या या विजयामध्ये कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा वाटा असल्याचे सांगितले. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या निवडणूक रिंगणात उतरलो होतो. आपली ही भावना मतदारांनी ओळखली आणि त्यांनी आपल्या पाठीमागे मोठे पाठबळ उभे केले. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्याचप्रमाणे आता उर्वरित विकास कामांच्या पूर्ततेसाठी आपण सक्रिय राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच भाजपच्या पाठीशी मोठे पाठबळ उभे करण्यात सहभागी असलेल्या सर्व घटकांचे मी आभार मानते असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात नागरिकांनी आपली दक्षता घ्यावी. तसेच अभिनंदन करण्यासाठी येताना कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ आणू नयेत. प्रत्यक्ष भेट घेण्याऐवजी शुभेच्छा संदेशाद्वारे पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. हमारे सम्माननीय प्रधानमंत्री मोदी जी, नरेंद्र मोदी जी को, अमित शाह जी को, नड्डा जी को, राज्य मुख्यमंत्री येडियुरप्पा जी को, सभी मुखंड के नेताजी को, सभी कार्यकर्ता बेळगाव डिस्ट्रिक्ट का सभी कार्यकर्ता BJP मतदार बंधु भगिनियरों को हृदयपूर्वक धन्यवाद देना चाहते हैं. नव्याने झाले नियम तरी गर्दी कायम. ठराविक वेळेत बाजारपेठेतील व्यवहार पूर्ण करून घ्यावेत यासाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकात वाढ करून 2 तास जादाचे देण्यात आले. मात्र नागरिकांच्या खरेदीसाठी हा वेळ देखील अपुरा पडतो आहे की काय अशी शंका बेळगाव बाजारपेठेत आली. तसेच बाजारपेठेत पुन्हा गर्दी झाली. त्यामुळे सकाळी 11 नंतर पुन्हा पोलिसांनी नागरिकांना घरी पाठविण्याची कामगिरी पार पाडली. किरकोळ विक्रेते आणि फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने सोमवारपासून सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व्यापार सुरू ठेवण्यास मुभा दिली. त्यामुळे लॉकडाऊनच्या 6व्या दिवशीही बेळगाव
बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली। गर्दी आणि विनाकारण फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागली। मर्यादित वेळेमुळे विक्रेत्यांना आणि नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे। व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे अशी तक्रार करण्यात आल्याने सोमवारपासून ही वेळ वाढवून देण्यात आली आहे। त्यानुसार बेळगावात बऱ्याच ठिकाणी दुपारी 12 वाजेपर्यंत व्यवहार सुरू होते, मात्र जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिल्याचे दिसून आले। गोकाकचे पारडे रमेश जारकीहोळींनी फिरविले। रविवारी जाहीर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने साऱ्यांनाच अचंबित केले। अखेरच्या क्षणापर्यंत चढाओढ स्वरूपात सुरू राहिलेल्या या निकालाने साऱ्यांनाच धक्का दिला। मात्र या मतमोजणीच्या वेळी अखेरच्या टप्प्यात घडलेल्या बदलांनी निवडणूक निकालाची दिशा बदलून टाकली। गोकाक आणि बेळगाव दक्षिण या 2 विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यांमुळेच भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा विजय सुखकर झाला। गोकाकमध्ये त्यांना तब्बल 85,641 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 58,815 मते मिळाली। या शेवटच्या टप्प्यातील पारडे फिरविण्याची कामगिरी रमेश जारकीहोळी यांनी केली। रमेश जारकीहोळी यांनी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळावर रंगली आहे। सतीश जारकीहोळी हे गोकाकचे असल्यामुळे त्यांना मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती। गोकाकचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी प्रारंभी निवडणुकीपासून अलिप्त होते, पण अखेरच्या टप्प्यात त्यांनी यंत्रणा कामाला लावल्यानेच अंगडी यांना मताधिक्य मिळाले अशी चर्चा सुरू आहे। वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन मास्क वितरण। एखादा वाढदिवस म्हटला की पार्टी, आतषबाजी आणि इतर खर्च हा डोळ्यासमोर येतो आणि तो खर्च काही लोक करतही असतात। मात्र याला कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रजावनी फाउंडेशनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट हे अपवाद आहेत। कोरोना योद्धे आणि प्रभागातील नागरिक, परिचारिका यांना मास्क वाटप केले। सदर मास्क निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक BS तळवार यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी उपनिरीक्षक तळवार यांनी सचिन परीट यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि खूप कमी लोक पाहायला मिळतात असे उद्गार काढले। यावेळी ASI श्रीकांत पाटील, हवालदार PM घस्ती, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा खोत आदी उपस्थित होते। त्याचबरोबर सचिन परीट यांची पत्नी मनीषा सचिन परीट या नुकत्याच झालेल्या कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आल्या आहेत। निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या अरिहंत गटाकडून निवडून येऊन प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांनी आपल्या प्रभागातील प्रत्येक घराच्या दारात जाऊन मास्क वितरण करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे। यावेळी त्यांच्यासोबत राहुल गायकवाड उपस्थित होते। चामराजनगरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 रुग्णांचा मृत्यू। चामराजनगर जिल्ह्यात 22 पेक्षा जास्त कोरोना व्हायरस मृतांची नोंद झाली आहे। रविवारी रात्री जिल्हा इस्पितळात ऑक्सिजनच्या अभावामुळे संसर्ग झालेल्यांचा मृत्यू झाला आहे। ऑक्सिजनची कमतरता जाणवून घेत खासदार प्रताप सिंह यांनी जम्बो ऑक्सिजन सिलेंडर वितरण प्रणाली सुरू केली, परंतु सिलेंडर येताच रुग्णांचा मृत्यू होत आहे। रविवारी रात्री 16 आणि आज दिनांक 3 रोजी सकाळी 4 रुग्णांसह एकूण 20 कोरोना व्हायरस मृतांची नोंद झाली आहे। या घटनेवरून मृतांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे। सामाजिक संस्थांकडून रेल्वे प्रवाशांना मदत। हेल्प फॉर नीडी आणि फेसबुक फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मदतीचा हात दिला। रात्रीच्या वेळी निजामुद्दीन ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले। रेल्वे पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला। यावेळी FFCचे प्रमुख संतोष दरेकर आणि हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर, रेल्वे पोलीस अधिकारी नटराज टी, बसवराज बंडीवड्डर, HL तुंगल, मल्लिक मुल्ला, पावडी सारव उपस्थित होते। खानापुरात रविवारचा बाजार पोलिसांनी उधळला। कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनचे कारण पुढे करून खानापूरच्या पोलिसांनी खानापुरातील रविवारचा तालुका मलप्रभा क्रीडांगणावरील आठवडी बाजार उधळून लावला।
रविवारी पहाटे भाजी विक्रेत्यांनी बेळगावहून टेम्पो भरून भाजीपाला आणला होता। मात्र बाजारात भाजीचा व्यापार न होताच पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना पळवून लावले। त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या पोटावर रविवारी पोलिसांनी लाथ मारल्याचा प्रकार दिसून आला। भाजीपाला तसाच राहिल्याने भाजी विक्रेत्यांना उपासमारीची वेळ आली। त्यामुळे भाजी विक्रेत्यांना कोणच वाली नाही आहे अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यातून दिसून आली। एकीकडे पहाटे 6 पासून 10 वाजेपर्यंत भाजी विक्रेत्यांना मुभा दिली असतानाच पोलिसांनी केलेल्या कृत्यांमुळे सर्व थरातून नाराजी पसरली आहे। कोरोनामुळे कोणतेच काम मिळत नाही तर दुसरीकडे भाजी विक्रेत्यांनाही पोलीस विरोध करत आहेत। त्यामुळे आता भाजी विक्रेत्यांना जगणे मुश्किल झाले आहे आणि तसेच लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी सायंकाळी उशिरा जाहीर झाला। दुपारी 2 पर्यंत निवडणूक निकाल अपेक्षित असूनही सायंकाळी 6 वाजता निकाल जाहीर झाले। मतमोजणीच्या वेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा विलंब लागल्याचे सांगण्यात आले। दिनांक 17 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 18,21,614 पैकी 10,11,616 इतके मतदान झाले होते। मतदानाची टक्केवारी 56% इतकी होती। भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांना एकूण 4,40,327 इतकी मते मिळाली। काँग्रेसचे उमेदवार आमदार सतीश जारकिहोळी यांना 4,35,087 इतकी मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1,17,174 इतकी मते मिळाली। त्यामुळे त्यांचे मताधिक्य 5,240 इतके राहिले आहे। सामूहिक अंत्यसंस्कारासाठी अंजुमन ए इस्लाम कडून व्यवस्था। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव बेळगावातही वेगाने पसरत आहे। परिणामी रुग्णसंख्येत वाढ होत असून मृतांचे प्रमाणही वाढले आहे। त्यामुळे शहरातील प्रमुख स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे। अंत्यसंस्कारासाठी घरची मंडळीही अनेकदा येत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत अंजुमन ए इस्लाम संस्थेने पुढाकार घेतला असून सामूहिक अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे। सदाशिवनगर स्मशानभूमी आणि अंजुमन ए इस्लामच्या कब्रस्तानात याची पूर्वतयारी करण्यात आली आहे। कब्रस्तानात अंत्यसंस्कारासाठी 20हून अधिक खड्डे खणून तयार करण्यात आले आहेत। या ठिकाणी कोरोनासह अन्य आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। शनिवार दिनांक 1 रोजी या ठिकाणी कोरोना आणि अन्य आजाराने मृत्यू झालेल्या एकूण 4 संस्थेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले। सदाशिवनगर स्मशानभूमीत शनिवारी 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर आणखीन 5 जणांवर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली होती।
अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचा आला जेवणासाठी फोन। कोरोनाच्या निमित्ताने बेळगावातील एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातलगांनी दुसऱ्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे। याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे। याबाबतची माहिती अशी की येथील एका सरकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती। त्यांना येथील एका नामवंत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। त्या हॉस्पिटलमधून तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचा मृतदेह घेऊन जा असा फोन आला। त्यानुसार त्या अधिकाऱ्याने आपल्या मोजक्या नातेवाईकांसह मृतदेह ताब्यात घेतला। कोरोनामुळे पूर्णपणे बांधलेला मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र अंत्यसंस्कार करून परत आल्यानंतर त्यांच्या वडिलांचा मुलाला आपल्यासाठी जेवण घेऊन या असा फोन आल्यामुळे सारेच जण चक्रावले। आपण आताच वडिलांवर अंत्यसंस्कार करून आलो आहोत आणि आता फोन कसा काय आला अशा संभ्रमात हे सारे जण पडले। मात्र आपले वडील जिवंत असल्याचा आनंद व्यक्त करावा की गलथान कारभाराचा नमुना पाहावा अशा संभ्रमात ही मंडळी अडकली। तर दुसरीकडे जो मृतदेह देण्यात आला त्या व्यक्तीच्या नातलगांना त्यांचा मृतदेह उपलब्ध झाला नाही। आपल्या घरातील व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची संधी देखील मिळालेली नाही, त्यामुळे त्यांनी देखील हॉस्पिटल व्यवस्थापनाचे वाभाडे काढले। या अजब कारभारामुळे कोरोनामधील गंभीर परिस्थितीचे उदाहरण समोर आले आहे। खेमेवाडी तालुका पंचायत सदस्य कविता कुंभार यांच्या प्रयत्नातून कूपनलिका। हलकर्णी तालुका पंचायत सदस्य कविता कुंभार यांच्या प्रयत्नाने 15वा वित्त आयोग निधीतून लाखो रुपये खर्च करून कूपनलिका खोदून खेमेवाडी तालुका खानापूर गावाला पाण्याची सोय केली। त्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला। यावेळी सुरुवातीला तालुका पंचायत सदस्य कविता कुंभार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर इदलहोंड ग्रामपंचायत माजी सदस्य कृष्णा कुंभार यांनी श्रीफळ वाढवून कूपनलिका खोदण्याचा शुभारंभ केला। यावेळी कूपनलिकेला 2 इंच पाणी लागले, त्यामुळे पाणी पुरवठा गावाला मुबलक होणार याबद्दल खेमेवाडी गावातून समाधान पसरले आहे। यावेळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। कायदा प्राधिकरण तर्फे 24 तास हेल्पलाईन सुरू। कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात कायदा हक्क तसेच न्याय हक्कासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणकडे अहवाल देणे कठीण बनले आहे। यामुळे राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण तर्फे 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली। या 3 तज्ञ वकिलांचा समावेश राहणार आहे। कोरोना आणि लॉकडाऊन संदर्भात नागरिकांना अनेक प्रकारे कायद्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण तर्फे हा आदेश देण्यात आला आहे। सदर कालावधीत नागरिक कायदा हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण तर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। सदर हेल्पलाईन 2 टप्प्यात सुरू राहील। 2 युवकांचा वीज पडून मृत्यू। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या 2 मेंढपाळ युवकांचा वीज पडून मृत्यू झाला। सदर घटना शनिवारी सायंकाळी हंचिनाळ तालुका सौंदती येथे घडली। हनुमंत कारबारी वय 19 राहणार कोडलीवाड, होन्नाप्पा मबनूर वय 14 राहणार माडमगेरी अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत। यरगटी येथील मेंढपाळ आपली बकरी घेऊन सौंदती तालुक्यातील हंचिनाळ येथे गेले होते। दरम्यान शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सदर तरुण झाडाखाली थांबले होते। दरम्यान वीज कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे उपसभापती आणि आमदार आनंद मामनी यांनी शोक व्यक्त करून सदर तरुणांच्या कुटुंबांना सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। रुग्णसंख्येत घट मात्र मृत्यूचा वेग कायम। गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे, मात्र दररोज होणाऱ्या मृतसंख्येचा वेग कायम असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या 24 तासात 3,68,147 नवीन रुग्ण आढळून आले आहेत। दिलासादायक बाब म्हणजे देशभरात 3,07,32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे।
तर दिवसभरात तब्बल 3417 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांच्या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 2,18,959 वर पोहोचली आहे। देशात सध्या 34,13,642 रुग्ण उपचार घेत आहेत। देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 49% रुग्णसंख्या फक्त 5 राज्यातील आहे। यात महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। यंदा जुने बेळगाव श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस रद्द। सालाबाद प्रमाणे साजरा होणारा जुने बेळगाव येथील श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस कार्यक्रम कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे। याची नोंद सर्व गावकरी आणि भक्त मंडळींनी घ्यावी असे आवाहन मंदिराचे पुजारी लक्ष्मीकांत सुतार यांनी केले आहे। KKR आणि RCB यांच्यातील लढत पुढे ढकलली। IPLच्या 14व्या हंगामात एक मोठा फटका बसला आहे। सोमवारी होणारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे। कोलकाता नाईट रायडर्स संघातील अनेक खेळाडूंची प्रकृती बरी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। नियोजित वेळेनुसार ही लढत आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होती। IPLच्या 14व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिल रोजी झाली होती। IPL सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफला कोरोनाची लागण झाली होती, पण बायो बबलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाला नव्हता। आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना कोरोना झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे। ॲथलेटिको माद्रिदकडे आघाडी कायम। ॲथलेटिको माद्रिदने महत्त्वपूर्ण सामन्यात एल्चे संघावर 1-0 असा निसटता विजय मिळवत ला लिगा फुटबॉलमध्ये 2 गुणांची आघाडी कायम ठेवली आहे। या विजयासह ॲथलेटिको माद्रिदने 34 सामन्यात 76 गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे। रियाल माद्रिदने ओसासुनावर 2-0 असा विजय मिळवला असला तरी ते 34 सामन्यात 74 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत। त्यामुळे पुढील 4 साखळी सामन्यात जेतेपदाची चुरस अधिक तीव्र होत जाणार आहे। समाज माध्यमांवरील बहिष्काराचे मेसीकडून समर्थन। ऑनलाईनद्वारे होणारी वर्णद्वेषी शेरेबाजी आणि सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसीने आपल्या असंख्य चाहत्यांना पावले उचलण्यास सांगितले आहेत। मँचेस्टर सिटीचा विजय। मँचेस्टर सिटीने शनिवारी मध्यरात्री क्रिस्टल पॅलेसचा 2-0 असा पाडाव करत इंग्लिश प्रीमियर लीगच्या विजेतेपदावर नाव कोरण्याच्या दिशेने कूच केली। या विजयासह मँचेस्टर सिटीने 80 गुणांसह 13 गुणांची आघाडी घेतली आहे। त्यामुळे रविवारी मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सूर्यकांत लक्ष्मण आंबेवाडकर यांचे निधन। मूळचे कुदनूर, तालुका चंदगड आणि सध्या राहणार कंग्राळी खुर्द येथील सेवानिवृत्त शिक्षक सूर्यकांत लक्ष्मण आंबेवाडकर वय 68 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे। यशोदा सातापा पाटील यांचे निधन। सागरे, तालुका खानापूर येथे रहिवासी यशोदा सातापा पाटील वय 82 यांचे सोमवार दिनांक 3 रोजी वृद्धापकालीन निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे आणि पनतवंडे असा परिवार आहे। प्रेमा गुंडू चौगुले यांचे निधन। लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव येथील रहिवासी प्रेमा गुंडू चौगुले वय 78 यांचे रविवार दिनांक 2 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि A1 कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र चौगुले आणि अमोल चौगुले यांच्या त्या मातोश्री होत। सागर सूर्यकांत मोहिते यांचे निधन। येळ्ळूर रोड, वडगाव येथील सागर सूर्यकांत मोहिते वय 46 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। बालिका आदर्श विद्यालयाचे एकनाथ पाटील यांचे ते मेहुणे होत। प्रशांत कृष्णा तेरगाव यांचे निधन। विद्यानगर, बॉक्साइड रोड येथील रहिवासी प्रशांत कृष्णा तेरगाव वय 49 यांचे दिनांक 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे। प्रकाश मरापनावर यांचे निधन।
खानापूर तालुक्यातील गोधोळी विभागाचे उपवलय अरण्य अधिकारी प्रकाश मरापनावर वय 51 यांचे शनिवार दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। मूळचे सुळधाळ गावचे रहिवासी होते। ते 1999 पासून सेवेत दाखल झाले होते। त्यांनी 22 वर्षे सेवा बजावली होती। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।